नमस्कार, मी डॉक्टर महेश खांडे. पाटणमध्ये मी गेली 18 वर्ष प्रॅक्टिस करतो आणि 18 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये एक लक्षात आलं की खेडेगावामध्ये प्रत्येक घरामध्ये संधिवाताचं प्रमाण जास्त आहे. शेतकरी वर्ग जास्त असल्यामुळं संधिवाताचं प्रमाण, आमवाताचं प्रमाण, त्याच पद्धतीनं पाठीचे दुखणे, मणक्याचे आजार हे आजार या भागामध्ये खूप प्रमाणात आढळतात. जनरली आपण ऑर्थोपेडिककडे गेलो तर जनरली सजेस्ट आपला होतात ते पेनकिलर्स, स्टिरॉइड्स आणि इंजेक्शन्स. पण या इंजेक्शनचा, या पेनकिलरचा, या स्टिरॉइडचा आपला किडनी तसेच आपल्या आतड्यांच्यावर खूप दुष्परिणाम होतात आणि त्यामुळं माणसाच्या किडन्या, आतडी आणि पूर्णतः इम्युनिटी सिस्टम ही डिप्रेस होते. यावर उपाय म्हणून आयुर्वेद हे एक उत्तम शास्त्र आहे असं मी मानत होतो, पण मला आजपर्यंत औषधपूर्ती अशी परफेक्ट अशी स्टिरॉइड काढून पेनकिलरला ऑप्शन म्हणून आपण देऊ शकू असं ऑप्शन मला सापडलेला नव्हता. आयुर्वेदाची ओढ असल्यामुळे मी त्या सर्चमध्ये होतोच. अशाच वेळेला मला DNM अमृत ज्यूस, DMP आणि आर्थो केअर ज्यूस हे कॉम्बिनेशन सापडलं आणि वापरायचं म्हणून मी एक 10 ते 15 पेशंटना ट्रायल म्हणून पहिल्यांदा दिलं. तर त्या पेशंटना रिझल्ट एवढा छान आला की ज्यांना स्टिरॉइड चालू होतं, म्हणजे 7-7, 8-8 वर्ष स्टिरॉइड रोज रेग्युलरली खात होते, त्यांचं दुखणं कमी झालं. स्टिरॉइड तर त्यांनी घ्यायचं बंदच केलं, परंतु दुखणं बऱ्यापैकी 50% त्यांना पहिल्याच त्याच्यामध्ये फरक आला. पण ज्यांना डिपेंडन्सी नाहीये स्टिरॉइड किंवा पेनकिलर अशी ती खात नाही, नवीन आजार आहे, नवीन आमवात आहे, नवीन सांध्याचं दुखणं आहे, मणक्याचं दुखणं आहे, अशांना विदिन 15 डेज ती माणसं स्वतःहून रिझल्ट सांगायला लागली. हे या प्रोडक्टचं आणि ह्या औषधांचं, त्या ज्युसेसचं खरंच श्रेय आहे किंवा त्या औषध बनवणाऱ्यांचं ते सगळं श्रेय आहे. त्याच पद्धतीनं जुनाट जे आजार आहेत किंवा हे आता हे औषध करतं काय यावर मला बोलायचं आहे. तर अमृत ज्यूस हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं. तर ज्या शरीराचे टॉक्झिन्स होतात, पेनकिलर स्टिरॉइड तर टॉक्झिनचे शरीरात टॉक्झिन्स बाहेर काढायचं काम DMP किंवा हे अमृत ज्यूस करतं. आर्थो केअर काय करतं तर ते वेदना शामल करण्याचं काम ते आर्थो केअर करतं. आणि हे सगळं एक बेस्ट रिझल्ट म्हणून संधिवाताच्या रुग्णांना एक खरंच वरदान ठरू शकतं. येण्यामागं किंवा हे प्रोडक्ट ज्यांनी मला सांगितलं किंवा ज्यांनी मला हे सजेस्ट केलं ते डॉक्टर मनोज पाटील सर आणि डॉक्टर मनीषा पाटील मॅडम यांचं मी खूप आभार मानतो की त्यांनी मार्केटमध्ये हे प्रोडक्ट आणले आणि लोकांना, गोरगरिबांना संजीवनी देण्याचं काम केलं. त्याबद्दल त्यांचे खूप आभार.